राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान. पंचनाम्याचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार. नुकसान भरपाई वाटप सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. अहिल्यानगरमधील सीना नदीच्या पुराचं पाणी तिऱ्हे गावात शिरायला सुरू. तर आळजापूर करमाळा रस्त्यावर पुलाशेजारी भगदाड. जामखेड करमाळा वाहतूक बंद. रोहित पवारांचं ट्विट. आम्ही लोकांना पाण्यातून बाहेर काढलं, तुम्ही नाही. राजकारण नंतर करा, तुमची मदत वाढवा. नुसते 200 किट नको, 3,000 लोकांची व्यवस्था करा. शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी झापलं. बीडच्या आष्टी तालुक्याला जोरदार पावसाचा फटका. पुरात अडकलेल्या 13 शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं. अंबाजोगाईत रेणा नदीच्या पुरामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान. पूरग्रस्तांना 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 15 दिवसांची मुदतवाढ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिक्षण मंत्री दादा भुसेंना सूचना. अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला. चंद्रपुरातील राजुरा, नांदेडच्या नवा मोंढा आणि वाशिममध्ये भव्य मोर्चे. हुंडा निलेश गायवळचा आणखी एक कारनामा. लंडनला पळून जाण्यासाठी अहिल्यानगरचा बनावट पत्ता वापरल्याचं उघड. कोथरूड गोळीबार प्रकरणावरून घायवळ टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. बदलापूरमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजी विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांचा चोप. अतिक्रमण कारवाईवेळी पालिका कर्मचाऱ्यांसोबतच्या बाचाबाचीत भाजी विक्रेत्याकडून मराठीबद्दल अपशब्द. जळगावातील सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात नवी विक्रमी उच्चांकी. सोन्याचे दर जीएसटीसह 1,19,300 रुपयांवर. तर चांदीसाठी प्रति किलो 1.5 लाख रुपये मोजावे लागणार. अमरावतीतील आरएसएसच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवईंच्या आई उपस्थित राहणार नाही. मला न विचारता पत्रिकेत नाव टाकल्याचं माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलाताई गवईंचं स्पष्टीकरण.